स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या दृष्टीने पाश्चात्य देश आपल्या धोरणात बदल करू लागले आहेत। त्यामुळे गेली 2 दशके झपाट्याने वाढणारे भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आता नोकर कपातीच्या सावटाखाली वावरते। याच संदर्भातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे सभासद आणि उद्योजक अमर मोरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। अमर सर नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नमस्कार। अमेरिकेपासून याची सुरुवात झाली, बरोबर। व्हिसा देणार नाही या मंडळींना की जो आवश्यक असतो या कामासाठी ट्रम्प प्रशासनाने ही कारवाई सुरू केली, बरोबर। आपण तिथून सुरुवात करू, नंतर जगभर हा मुद्दा पसरत गेला। ही कारवाई ट्रम्प यांनी सुरू केली आणि त्याचा तत्काळ परिणाम काय दिसला? बरोबर। आता माहिती तंत्रज्ञान या इंडस्ट्रीबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। 20 वर्षापूर्वी माहिती तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 1% एवढं कॉन्ट्रीब्यूट करत होतं। आजच्या म्हणजे या वर्षी त्याचं कॉन्ट्रीब्यूशन 9% झालेलं आहे। तर ॲज अन इंडस्ट्री माहिती तंत्रज्ञान खूप ग्रो झालेलं आहे आणि त्याची सुरुवातच म्हणजे त्या इंडस्ट्रीची आजची साईज आहे 10 लाख करोड रुपये वर्षाला आणि त्यापैकी 80% उत्पन्न एक्सपोर्टमधनं येतं। म्हणजे आपण या सर्व्हिसेस बाहेरच्या देशांना प्रोव्हाइड करतो। आता 2016 हे वर्ष होतं ते जगात वेगवेगळे ट्रेंड्स चालू झाले आणि बरेच इंटरेस्टिंग पण भारताच्या दृष्टीने हार्मफुल काही बाबतीत असे ट्रेंड चालू झाले। ट्रम्पनी त्याची सुरुवात केली। त्यांनी H1B व्हिसाच्या रिस्ट्रिक्शन्सवर काम करायला सुरुवात केली। त्यांची ती सगळी प्री पोल प्रॉमिसेस त्यांनी डिलिव्हर करायला सुरुवात केली। आता यामुळे आता सगळ्यांनाच माहिती आहे की ग्लोबल जे माहिती तंत्रज्ञानाचं आउटसोर्सिंग आहे भारताचा त्यातला वाटा 65% आहे। म्हणजे बऱ्याच प्रमाणात आपण अवलंबून आहोत बाहेरच्या देशांवर। तर त्यामुळे हे जे ट्रेंड चालू झाले आहेत त्याच्यामुळे माहिती तंत्रज्ञानावर ॲटलिस्ट शॉर्ट टर्ममध्ये लोकांना त्रास होण्याची दाट शक्यता आहे। एस्पेशली मिडल लेवल मॅनेजर्स वर त्याचा फार परिणाम होणार आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागलेत। म्हणजे विप्रो, इन्फोसिस मोठ्या कंपन्यांनी ऑलरेडी सगळं नोकरी कपात मधल्या लेअरमध्ये करायला सुरुवात केलेली आहे। तर हे फक्त ट्रम्प नाही पण प्रोटेक्शनिस्ट द वर्ल्ड इज टर्निंग इनवर्ड्स म्हणजे आता जग प्रोटेक्शनिस्ट टेंडन्सी मागच्या वर्षापासून वाढायला लागली आहे। तर त्यामुळे आपल्याला त्यावरचं जे आपण अवलंबून आहोत ते कसं कमी करता येईल याच्यावर भर द्यायला पाहिजे या विचारसरणीवर। जगभरात घडणाऱ्या घटनांचे परिणाम हे आपल्या देशात उमटत असतात। बरोबर। परदेशामध्ये IT क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होणार ही भीती दिसायला लागली। बरोबर। भारतामध्ये IT क्षेत्रातल्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होईल म्हणजे त्याचा एक आपण पडसाद म्हणू किंवा परिणाम म्हणू असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतंय कारण आजच्या क्षणाला भारत हा फक्त कॉस्ट आर्बिट्राज म्हणजे मोस्टली अमेरिकेत जर ते काम $10 होत असेल तर मी इकडे $3 करून देईन या पार्श्वभूमीवर हा सगळा बिझनेस आपण करतोय। जर तो भर म्हणजे जर आपण त्याच दिशेने जात राहिलो तर नक्कीच याचा परिणाम होणार कारण तिकडे जर जॉब्स कमी झाले तर त्याचे प्रतिसाद इथे पण उमटतील। पण जर आपण फोकस केलं की भारत हा स्वतःच एक प्रचंड मोठा आणि इंटरेस्टिंग देश आहे आणि आपल्या देशाला आता ती वेळ आली आहे की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण एक लेवल आता वर जायला पाहिजे। तर जे डोमेस्टिक इंडस्ट्रीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आज IT इंडस्ट्रीवर 20% आहे फक्त, जर आपण त्याच्यावर फोकस केलं तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी किंवा ही एक चांगली संधी म्हणून बघता येईल की आपला जो आपण जे अवलंबून आहोत बाहेरच्या देशांवर ते जर आपली डिपेंडन्सी कमी झाली तर आपण आपल्या इंडस्ट्रीला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो फोकसिंग ऑन डोमेस्टिक मार्केट। बरोबर। आपण थोडं पहिल्या प्रश्नाकडे जाऊया की स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावं हा मुद्दा ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात घेतला होता आणि त्याची ते अंमलबजावणी करण्याची त्यांची इच्छा आहे। बरोबर। परदेशातल्या आपल्या मंडळींच्या नोकऱ्या जाण्यामागे हे एकच कारण आहे की आणखीन काही कारण आहेत? नाही, तुम्ही फार छान प्रश्न विचारला था। कारण काय आहे की ते हे आपल्याला इतिहासात होतं ना तत्कालीन कारण। हे ट्रम्प हे तत्कालीन कारण आहे पण ॲज अन इंडस्ट्री सॉफ्टवेअरमध्ये एक
प्रचंड प्रकारचं ओव्हरहिटिंग होतं, कारण ती इंडस्ट्री फार फास्ट ग्रो होत होती आणि कुठलीही ऑर्गनायझेशन याचं स्ट्रक्चर एका पिरामिडसारखं असतं, म्हणजे सगळ्यात वर CEO असतो आणि मग असं ते खाली खाली टेपर वाढत होत जातं. तर IT इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात खाली भरती होत होती, लोकांचं प्रमोशन होत होतं, त्याच्यामुळे हा जो मधला लेयर आहे त्याच्यामध्ये बरंच फॅट निर्माण झालेलं होतं. सो ट्रम्पची ही जी अनाउन्समेंट आहे ती लोकांनी त्याचा फायदा घेऊन वर्कफोर्स रॅशनलायझेशन चालू केलेलं आहे. हे याच्या आधी पण झालेलं, म्हणजे 9/11 झालं तेव्हा पण अशाच प्रकारे लोकांनी वर्कफोर्स रॅशनलायझेशन केलेलं. पण एक म्हणजे कम्प्लीट डिपेंडन्स ऑन आपण ज्याला म्हणतो वेज आर्बिट्राज, ही फार मोठी चूक झालेली होती इंडस्ट्रीची. आणि आता हा चांगला वेकअप कॉल आहे की प्रत्येकाने म्हणजे एक सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कसं डेव्हलप करता येईल, वेगळ्या मार्केट्सकडे कसं बघता येईल. तर या दृष्टीने बघायला हा चांगला वेकअप कॉल आहे. तर कारण ट्रम्प नाही आहे, ट्रम्प हे तत्कालीन कारण आहे, पण एक इनहेरंट उपजातच या इंडस्ट्रीमध्ये ती स्टेबिलिटी होणं जरुरीचं होतं. माझा पुढचा प्रश्न आता तुमच्या ह्या उत्तरात तुम्ही जो अमर मुद्दा सांगितला त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणताय की आपण ह्याच्याकडे संधी म्हणून बघितलं पाहिजे. आपल्या देशामध्ये दरवर्षी IT क्षेत्रात नवीन नवीन पदवीधर येत असतात. केवळ IT क्षेत्र असं नाही, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे त्याच्यात नवीन नवीन पदवीधर येत असतात. तरुणांची संख्या जगाच्या तुलनेने, जगात इतर देश जे आहेत त्यांच्या तुलनेने आपल्याकडे जास्त आहे. बरोबर. परदेशात आपल्या मंडळींच्या जाणाऱ्या नोकऱ्या, आपल्याकडे असणारी तरुणांची संख्या, वाढणारी पदवीधरांची संख्या, आपल्या लोकांनी ह्याकडे संधी म्हणून बघताना प्रत्यक्ष काय कृती करणं आपल्याला अपेक्षित आहे? आता या प्रश्नाचं उत्तर थोडंसं लांब आहे सर. कारण काय आहे की भारताने म्हणजे भारताकडे 65% पॉप्युलेशन जे आहे ते आपलं अर्निंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे कमवणारं पॉप्युलेशन आहे. आणि याच्यामध्ये एक एंटरप्राइजिंग किंवा एंटरप्रेन्युरियल स्पिरिट जे असतं, म्हणजे टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आपण बघू शकतो की परदेशात ज्या लेवलची टेक्नॉलॉजी आणि भारतात ज्या लेवलची टेक्नॉलॉजी आहे ती गॅप कशी ब्रिज करता येईल, काय टाईपची सोल्युशन्स आपल्याला करायला लागतील. तर त्या गॅपकडे बघून जर या तरुणाईने ज्याला एंटरप्रेन्युरियल स्पिरिट म्हणतात की स्वतःचा बिझनेस चालू करून अजून एक 10 लोकांना त्याच्यामध्ये एम्प्लॉय करून ती टेक्नॉलॉजी गॅप जर ब्रीच करायचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली या सेक्टरमधला रोजगार वाढणार आहे आणि या सेक्टरमधल्या ऑपॉर्च्युनिटीज वाढणार आहे. भारताचं स्थान जगात जे IT इंडस्ट्रीमध्ये सध्या एक आउटसोर्सिंग पार्टनर म्हणून बघितलं जातं ते थॉट लिडरशिप म्हणून बघितलं जाऊ शकेल. बरं, आपण मुलाखतीच्या सुरुवातीला ट्रम्प यांच्यापासून सुरुवात केली, मग त्याच्यानंतर परदेशातल्या कंपन्यांनी याचा तात्कालिक फायदा कसा घेतला. तुम्ही ते दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण दिलं की तात्कालिक फायदा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी नोकर कपात कशी केली. आणि मग जगातल्या इतर देशांमध्ये याचा संसर्ग कसा झाला. आता ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, त्या देशांनी त्यांच्या व्हिसाचे नियम अधिक कडक केलेत. त्याच वेळेला अमर सर आपण हेही बघतो की असे काही देश आहेत की ज्यांच्याकडे वर्किंग पॉवर म्हणजे त्यांच्याकडे काम करायला माणसंच नाहीयेत, ती बरेचसे आपल्या ह्याच्यावर अवलंबून आहे, आपल्या देशातल्या तरुणाईवर. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला असं आपल्याला विचारायचंय की केवळ माहिती तंत्रज्ञान, आता आपण त्यातले तज्ज्ञ आहात, केवळ माहिती तंत्रज्ञान याच क्षेत्रात आपल्याला विस्तारायला संधी आहे की अजून अशी काही क्षेत्र आहेत ज्यात आपली तरुणाई काम करू शकेल? नाही, आय थिंक इनफॅक्ट IT सेक्टरवर आलेलं हे संकट ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की बाकी आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक गुड्सच घ्या. आपण इलेक्ट्रॉनिक गुड्स जे IT सेक्टरसाठी लागतात त्याचा आपला इम्पोर्ट $400 बिलियन पर इयर आहे. म्हणजे IT सेक्टरची जी आज साईज आहे त्याच्या तिप्पट आपण इम्पोर्ट करतो. तर हेच इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि हे जे बाकीचे सगळे सेक्टर्स आहेत त्यांना ही आता फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण हे IT सेक्टरमधलं टॅलेंट त्यांना मिळू शकतं. आणि तिकडचे ही जी तरुणाई आहे जर त्यांनी त्या गोष्टींवर फोकस केला तर आपण त्या सगळ्या गॅप्स, इंडियाचं इम्पोर्ट बिल कमी होऊ शकतं, आपण स्वतः इकडे बराच रोजगार जनरेट करू शकतो. आपल्या नवीन जे पदवीधर वगैरे इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी येत आहेत त्यांच्यासाठी. तर मला तर वाटतं ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा बाकीचे पण रिलेटेड सेक्टर्स आहेत, ऑटोमोबाईल सेक्टर झाला, टेलिकॉम सेक्टर झाला, तर याच्यामध्ये पण एका मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. जसं ब्रेन ड्रेन झालेला बाकीच्या सेक्टर्समधनं IT कडे 10 वर्षापूर्वी तो आता रिव्हर्स करण्याची ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे.
आपत्तीकडे संधी म्हणून कसं बघावं हे तुम्ही आता तुमच्या मुलाखतीतून सांगितलं. ही मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये जे आपले तरुण मित्र आहेत त्यांनी याच्यातून नक्कीच बोध घेतला असेल आणि ज्या मंडळींना खरोखर याच्या झळा बसतायत त्यांना तुमच्या बोलण्यामुळे एक नवा आशावाद त्यांच्या मनात निर्माण होईल. आज आपण इथे येऊन या विषयावर माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि परत सगळ्यांना सांगू इच्छितो की ही फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि IT सेक्टरमधल्या माणसांनी त्याच्याकडे संधी म्हणूनच बघावं. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद केळकर सर. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोकर कपातीविषयी आपण चर्चा केली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासद आणि उद्योजक अमर मोरे यांच्याशी.